शिर्डीजवळील निघोज परिसरात श्री साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या हाऊसिंग सोसायटी येथील सेवाधाम इमारतीतील रहिवाशांनी शारदीय नवरात्र उत्सव सोहळ्याचं आयोजन केलं असून दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते देवी मातेची आरती संपन्न होत असते। कालची आरती शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष निलेश दादा खोते यांच्या हस्ते संपन्न झाली असून मंडळाच्या वतीने शाल देत सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना निलेश खोते यांनी उपस्थितांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देत नवरात्री निमित्त सर्व समाज बांधव एकत्र येत असल्याने हा मोठा आनंददायी सोहळा पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि सध्या सर्वत्र झालेले दूषित वातावरण चिंतेचा विषय झाला असून आपण सर्वांनी एकजुटीने सामाजिक सलोखा दूषित करणाऱ्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं मत निलेश खोते यांनी यावेळी व्यक्त केलंय। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सद्गुरू साईबाबांची भूमी आहे आणि या सद्गुरू साईबाबांच्या भूमीमध्ये एक नवरात्रीच्या निमित्तानं अतिशय पवित्र वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय। याचाच एक भाग म्हणून सेवाधाम हाऊसिंग सोसायटीच्या सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी माँ जगदंबेचं स्थापना केली आहे आणि त्याचा पूजेचा योग, त्याच्या आरतीचा योग आज मला मिळाला। खरंच मी धन्य मानतो, कारण खरं तर हे एक माध्यम असतं की सर्व समाजाला घेऊन कुठेतरी एकत्र राहणं, समाजाला बरोबर चालणं। कारण आपण सद्गुरू साईबाबांच्या पवित्र भूमीत राहतो आणि या पवित्र भूमीचा आपण एक भाग म्हणून किंवा या पवित्र उत्सवाचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहिलं पाहिजे। सद्गुरू साईबाबांचा प्रचार आणि प्रसार योग्य रीतीने झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं नवरात्रीचा उत्सव आहे, सर्व माता भगिनींना देखील खऱ्या अर्थानं एक मान सन्मान दिला पाहिजे असं मला वाटतं। कारण खऱ्या अर्थानं जे वातावरण या पूर्ण आपण बघतोय की एक दूषित करण्याचं काम काही विकृती करतात, त्या विकृतीच्या माध्यमातून हा नवरात्री उत्सव खरंच महत्त्वाचा आहे आणि आमच्यासारख्या बांधवांनी खरं तर याचं खूप गांभीर्य राखलं गेलं पाहिजे। कोण चुकीचं असेल त्याला तात्काळ त्याच ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे आणि मग कुणी असो, माता भगिनींचा मान सन्मान या ठिकाणी शिर्डीमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राहिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। आज शिर्डीचे माजी उपनगर अध्यक्ष निलेश दादा खोते पाटील सेवाधाम मित्र मंडळ या आरतीस हजर झाले व आमचे सर्व कार्यकर्ते दादांचा उत्साह घेऊन दरवर्षी आमच्या सेवाधाम मित्र मंडळाने वेगवेगळे उपक्रम राबवतात। संगीत खुर्ची असो अथवा महिलांसाठी पारितोषिक, पैठणी बरेचसे उपक्रम दरवर्षी सेवाधाम मित्र मंडळ राबवत असतं। दादा आले त्यांचे पुन्हा एकदा आभार। आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85। खुशखबर खुशखबर खुशखबर, शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध। आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन, सॅमसंग, विवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी, OnePlus, मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व 0 डाऊन पेमेंटवर उपलब्ध। यांसह ब्रँडेड ॲक्सेसरीज, हेडफोन्स, चार्जर, स्क्रीन गार्ड, ब्लूटूथ, वॉचेस योग्य दरात उपलब्ध। तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला। खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू। या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा। भव्य एक्सचेंज ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा। आमचा पत्ता भाजी मार्केट रोड, साई निर्माण कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4। आमचा संपर्क क्रमांक 70 58 78 78 78, तसेच 88 88 85 7007।